नमस्कार, मी पंकज पडवळ महासंगम न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे जो संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठीच नाही तर राज्यासाठी ज्वलंत प्रश्न तयार झालेला आहे. असा म्हणजे बिबट्या हवा की सर्वसामान्य माणूस. आताच 4 दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक येथे सिद्धेश कडलक हा मुलगा आपल्या घराच्या आवारात खेळत असतानाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्या अंगावरती हल्ला केला आणि त्याच्या नरडीचा घोट घेत त्या लहान मुलाला एका क्षणात संपवून टाकलं. सिद्धेश कडलक हा 4 वर्षाचा मुलगा होता. आई वडिलांना एकुलता एक असणारा सिद्धेश डोळ्यासमोर असा गतप्रात झालेला पाहून आई वडिलांची अवस्था अतिशय केविलवाणी झालेली होती. खरं जर पाहिलं तर अकोले आणि संगमनेर तालुक्यात वारंवार बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडतच आहेत, परंतु प्रशासन मात्र अगदी चिडीचुप्प बसलेला असून प्रशासन काहीच हालचाल करायला तयार नाहीये. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 1150 बिबटे असल्याची माहिती मिळते. डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत. त्यांनी यापूर्वीच बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी 8,13,00,000ची तरतूद केलेली आहे. त्यातून 300 ट्रॅप कॅमेरे, 300 पिंजरे, 22 वाहने, जॅकेट, शूज अशी सगळी साधन सामुग्री घेण्यास सांगितलेले आहे. तरी पण वन विभागाकडून असे हल्ले झाल्यानंतरही हलगर्जीपणा होतो. बिबटा पकडण्यासाठी वेळेत पिंजरे न लावणे, त्याचप्रमाणे रात्रीचे जिथे जिथे बिबट्यांचे हल्ले होण्याची शक्यता आहे तिथे न जाणे. खरं जर झालं तर वन विभागाच्या या हलगर्जीपणामुळे अनेक नागरिकांना जीव गमवावा लागतोय. परंतु सिद्धेशच्या या घटनेनंतर संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी नागपूर विभागाचे प्रधान वनसंरक्षक एम श्रीनिवास रेड्डी यांच्यासोबत संवाद साधून बिबट्याला ठार मारण्याचे आदेश काढायला लावले होते. त्यानुसार बिबट्याला ठार मारण्यासाठी आदेश निघाले सुद्धा आणि त्या बिबट्याला जेरबंद करण्यात प्रशासनाला सुद्धा यश आलं. परंतु हा झाला जवळे कडलकचा विषय. काही दिवसापूर्वी डिग्रस येथे शाळेत जाणाऱ्या मुलीवरती सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्यापूर्वी गुलेवाडी परिसरात कानिपनाथ मंदिराजवळ सुद्धा अशाच 2 व्यक्तींवरती हल्ला झाला होता. आता शेतकऱ्यांना दिवसा लाईट नसते पाणी भरण्यासाठी, त्यामुळे रात्री बेरात्री शेतात जावं लागतं. वस्तीवर राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ही गोष्ट खूप अडचणीची झाली असून शेतकऱ्यांचं जगणं अतिशय कठीण झालेलं आहे. त्यात आपले मंत्री म्हणतात की बिबट्यांसाठी शेळ्या सोडू. आता नक्की शेळ्या कोणासाठी सोडल्या जात आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं ठरेल, कारण बिबट्यांना शेळ्या खातील का यांच्या भ्रष्टाचाराचं पूर्णच या शेळ्या संपवून टाकतील हे तर काही कळायला मार्ग नाहीये. परंतु एसीत बसून शेतकऱ्यांचे प्रश्न हे सुटणार नाहीयेत. त्यासाठी मंत्र्यांना गांभीर्याने हे प्रकरण समजून घेऊन आता नागरिकांचे प्रश्न मात्र सोडवावेच लागतील. खरं तर पाहायला गेलं तर कालच या प्रश्नावरती संगमनेरमध्ये एक जनआक्रोश मोर्चा सुद्धा झाला. या मोर्चामध्ये नागरिकांनी अतिशय तीव्र भावना मांडल्या, परंतु काल सुद्धा संगमनेरचे प्रांताधिकारी असणारे तसेच इतर कर्तव्यदक्ष अधिकारी साधं निवेदन घेण्यासाठी कोणी आले नाही. त्यानंतर मात्र आमदार सत्यजित तांबे यांनी अतिशय तीव्र भावना व्यक्त केल्यानंतर संगमनेरचे प्रांत अधिकारी हे निवेदन स्वीकारण्यासाठी आले. म्हणजे एकंदरीतच जर बघितलं तर प्रशासनाची उदासीनता निघून येते. शेतकरी मुलांचे जीव जात आहे, लोकांवरती गंभीर अशी भीषण हल्ले होत आहे. आता प्रशासनाला जाग कधी येईल आणि अकोले व संगमनेरकरांना या बिबट्यापासून कशा प्रकारचं संरक्षण मिळेल हे पाहणं गरजेचं ठरेल. तरी पण आम्ही महासंगम न्यूजच्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना व नागरिकांना आवाहन करतो, जर रात्री अति गरजेचं काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडताना सोबत टॉर्च असू द्या. जर सोबतीला एखादा व्यक्ती नेता आला तर अधिक उत्तम. त्याचप्रमाणे अंगावरती जॅकेट असेल तर अधिक उत्तम राहील. एकतर बाहेर थंडी आहे, रात्रीच्या अंधारात बिबट्या नागरिकांवरती झेप घेतो व
त्याच्या पंजांमुळे गंभीर अशा दुखापती होतात. त्यामुळे अंगावर जॅकेट असणं हे देखील संरक्षणाचा एक भागच ठरतो. नागरिकांनी या गोष्टींना जास्तीत जास्त प्राधान्य देऊन बिबट्यापासून स्वतःचे व स्वतःच्या परिवाराचे संरक्षण करावे, हेच महासंगम न्यूज तर्फे मी आपणा सर्वांना आवाहन करतो. अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज सोबत नेहमी जोडलेले राहा. महासंगम न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा.